मित्रांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका प्रथमेश माने. जसं की तुम्ही काल बघितलंय की आम्ही मावशीच्या घरी स्टे केला होता. तर आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर राईडला. तिथून आजचा प्लॅन असा ठरलं होतं की आम्ही दोघं बाईकवर जाणार होतो, मी आणि माझा मित्र गणेश. तर आजचा प्लॅन असा झाला की आमच्यासोबत आमची मावशी पण येणार आहे. तर आमचा प्लॅन चेंज झाला. आम्ही मावशीसोबत रिक्षाने अल्टो घ्यायला, म्हणजे आमच्या काकूंच्या अल्टो आहे, त्या अल्टो घेण्यासाठी आलेलो आहे. तर आता अल्टो घेऊन आम्ही इथून निघणार आहे त्र्यंबकेश्वर राईड. आणि तिथून डायरेक्ट आम्ही इंदापूर इंदापूर राईड करून नाश्ता करून बघत रस्त्यात काय होतं पुढं दाखवूया दोघांना 4 चाकीमध्ये. आता आमचा असा प्लॅन ठरलाय, ही अल्टो आहे, ती घेऊन आम्ही त्र्यंबकेश्वर राईड करणार आहे. तिथून नंतर घरी आल्यावर आम्ही बॅग पॅक करणार, कपडे चेंज करणार, आम्ही रायडिंग गिअरमध्ये येणार आणि आम्ही निघून जाणार. तर भेटूया तिथे. चला आता पेट्रोल टाकायला. सीएनजी नाही ना, गाडी पेट्रोल आहे ना. हो ठीक आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलो पेट्रोल पंपवर. आपल्या गाडीत पेट्रोल टाकत आहे. चला आता पेट्रोल टाकूया, जाऊया त्र्यंबकेश्वरला, दर्शन घेऊन पुन्हा येऊया रूमवर. तर आता थांबलेलो आहे. त्र्यंबकेश्वर दर्शन जायचं आहे ना. जायचं आहे. चला लवकर जाऊया, 5 मिनिटात पेट्रोल टाकून निघूया. मित्रांनो, आता गाडीत पेट्रोल टाकत आहे, आपण इथून निघूया. गाडी डिझेल आहे नाही, पेट्रोल आहे, पेट्रोल आहे. मित्रांनो, 1000चं पेट्रोल झालेलं आहे. आता बिल घेऊया, निघूया. ही गाडी काय झालं आता? काय नाही, मोटर लॉची झाला होता. लोचा झालता. आता म्हणलं चुकून पेट्रोलच्या जागा डिझेल टाकायला लागलं असतं. हा, पेट्रोलच्या जागा आम्ही डिझेल टाकलं असतं चुकून, पण त्यांनी पेट्रोल टाकले. आता ही पावती घेतली, निघूया आता. आता आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहे. त्याला आता कमानीतून आत जायचं आहे. तर गाड्या आतमध्ये जाऊन देत नाही आहेत. आता काय साईडला लावा लागेल. कितला नाही
जुगाड लावून आम्ही चाललोय आता. गुडघ्याला त्रास आहे. फिरून जाऊ द्या आणि आतमध्ये जा, गाडी जाईल बस जप्प. इथं आहे ना मधल्या रस्त्यावर. चला जाऊ दे ते काही. तिकडे सर्व आता आपल्याला सगळं युटर्न घ्यावं लागेल ना. तर मित्रांनो आता आपण त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो आहे. आपली गाडी आता अशा ठिकाणी पार्किंग केली. आता माझी माऊ आणि काकू आता थांबलेले आहेत. तर आता आम्ही निघूया. गणेशला सांगितले गाडी पार्किंग करायला, जसं की मला गाडी चालवायला जमत नाही, त्यामुळे आता गणेश गाडी चालवत आहे. तर हे बघा माझी माऊ. माऊ इकडे बघ. हाय कर. ही माझ्या आत्या. गणेश गाडी लावतोय. दादा माऊ काहीतरी बोल आपल्या युट्यूब फॅमिलीला काहीतरी काय सांगते आपल्या युट्यूब फॅमिलीला काय करायला आलो आपण इथे? आम्ही दर्शनासाठी आलो इथे आज नवीन वर्षाच्या पहिल्या पहिल्या दिवशी, दिवशी आज तारीख 1 जानेवारी 2024. आणि आता वाजलं आम्ही सकाळी 6चा प्लॅन चाललो होता 5 वाजता निघून. तर आता वाजलं 8:30-9 वाजले. तर आम्हाला घरी जायला आता किती वाजता काही सांगता येत नाही. आता घरी गेल्यावर बघू आता प्लॅन काय होतं. तर अशा रीते आपण गाडी पार्क केलेली. गाडीची साईज तर गणेशला इकडून निघायचं होतं पण निघता येत नव्हतं. आता इकडून सह्या साईडने निघत आहे गणेश. आणि लाईन पार्किंगची बघा, मंदिर तिकडे त्या साईडला मंदिर आहे. आपल्याला इथे पार्किंग इकडे. काय आलं? लॉक करतो ना. लॉक करा. आता लॉक करून आपण निघूया. ते लाईन इतकं आहे. अजून बघूया आता दर्शन कसं होतंय माहित नाही आपल्याला. हो दर्शन कसं होईल? लाईन बघितली का? मग कसं करायचं? लांब बाहेरून दर्शन घेऊन काय करायचं? तर मित्रांनो अशा रीते आम्ही निघालो आहे. आता चालत कुठे निघालो? दर्शनाला. लाईन बघितली ना किती लांब आहे. तर आता बघूया दर्शन होतंय का नाही, का मुख दर्शन घेऊन आम्हाला जावं लागते. पण आलो तर दर्शन घ्यायचे आहे. चला आता गणेशचे काही रिॲक्शन बघा. बेहाल झालेत. रिॲक्शन बेहाल झालेत. सकाळी पेट्रोल पंप काय केलं, डिझेल टाकायला लागलं होतं. पेट्रोल टाकायचं सोडून अल्टोमध्ये. आपण निघालोय. लावल्या गाडीत बस वाटलं. हा परत बुटांचे आमच्या बुटांचे हल्ले हाल झाले. काय बरं वाटलं. घामाने आपण गाडी 24 तास आपल्या हातात घालून पायात ठेवलं होतं. नाही ट्रेक करणार काय करणार माहिती का? नवरात्राचे पुढे घेणार आहे. नाही कुठून घालणार नाही, कारण वाचले का जायला लागलं खूप मुळे लागलं काय आठवण मला नाही माहिती. तर आता काही चला जाऊया दर्शनाला. किती होला पुढे तर काय तिथे खेळणी दुकान आहे. इथे समोर आपल्याला इथे अजून लाईन तर खूप मोठी. त्र्यंबकराज काय माहित नाही. बोलांनी बोलवलं पण दर्शनाला बोलवलं का काय माहित नाही. मुख दर्शन घेऊन जायचं काय. मला रुद्राक्ष घ्यायचं आहे. तर जाताना रुद्राक्ष घेऊया. आता आपण त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महाद्वारापाशी. जसं की तुम्ही पाहू शकता त्र्यंबकेश्वर देवाचं मंदिराचा महाद्वार आहे इथे समोर. तर या द्वारापाशी पोहोचलो आहे. तर बघूया आता मुख दर्शन घ्यावं लागते काय आम्हाला सांगता येणार नाही. मावशीने फोन केलेला आहे जसं की
बघू आता काय होतं काय नाही. बंदच केले. आता महाद्वारापाशी आलेलो आहे. कुठून तर काही आता दर्शन TV वर बघत आहे आम्ही. तर आमचं काही दर्शन आता होत नसतं आम्हाला काय, कारण की लाईन खूप 1-2-1.5 किलोमीटरपर्यंत लाईन आहे. तर चला आता बघूया. महाद्वारापाशी आलेलो होतं. पार्वती पदे हर हर महादेव. जसं की मित्रांनो आपल्याला दर्शन काय होत नाही तर आपण लांब मुखदर्शन घेऊनच निघाले, कारण की आम्हाला इथून पुन्हा 300 किलोमीटर राईड पण करायची. त्यामुळे आता आम्ही बाहेरून दर्शन घेऊन चाललो आहे. जसं की आता आपलं कळस दिसत आहे. कळसचे दर्शन दाखवतो तुम्हाला. जसं की पाहू शकता हा महादेवांचं मंदिराचा आतला जो कळस आहे तो आहे. गणेश. तर जसं की मित्रांनो आपलं काही दर्शन झालेलं नाही आहे. तर आता आपण इथून निघत आहे. जसं की गणेशची वाट बघत आहे. गणेश येतोय आपल्यासोबत. गणेश थांबलेलं आहे. गणेश निरोप घेत आहे. काहीच आपलं दर्शन झालेलं नाही यार. तर आपण मुख दर्शन घेऊन इथून निघत आहे. आता जसं की बघूया इथं दुसरं एक केदारेश्वरचं मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर. तिथे जाऊन आपण दर्शन घेऊ. आपण स्वामींचं दर्शन घेऊ. तर इथून निघूया. आता बघूया काय होतं. गणेश उत्सव थांबूया निघूया. तर मित्रांनो आता आम्ही इथून निघत आहे. जसं की आम्ही आता निघालो की आता इथून काही घेतलं नाही. फक्त एक भगवती घेतली जशी गणेशला घ्यायची होती. माझ्याकडे ऑलरेडी आहे. मी काही वाचत नव्हतो पण आहे माझ्याकडे. गणेश आता घेऊन दिले. आमच्या दोघांचे पैसे गाडीमध्ये राहिले, घरी राहायचे. माऊकडनं पैसे घेतले. निघालो आता आम्ही दर्शन भगवद्गीता. तर चला निघूया आता इथून. ओके तर काही आता आपण लाईव्ह दर्शन घेऊया. समोरून जाऊन तर भेटलं नाही, लाईव्ह मध्ये घेऊया. खातोय कसे मित्रांनो. आता आपण त्र्यंबकेश्वर मधून निघालो आहे. जसं की आपलं दर्शन झालं आपण मुख दर्शन घेऊन चाललो आहे. तर आता गणेश गाडी घेऊन येत आहे. तोपर्यंत आपण थांबूया. चला गाईस आता निघूया आपण. आता बघूया काय होतं पुढचा प्लॅन. अजून तर फिक्स नाही आहे माझा प्लॅन. तर आता घरी तर गेल्याशिवाय समजणार नाही. आता बघूया जातो. आता जर कुठे दर्शन घ्यायचं असेल तर दर्शन घेऊया, निघूया. तर जसं काय तुम्ही बघू शकता पार्किंग केलेली. तर आता आम्ही चालू स्वामींचं दर्शन घ्यायला. जसं की आमचं त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालेलं नाही आहे महादेवाचं. जसं की खूप वेळ लागला असता. त्यामुळे आम्ही आता चाललो आहे डायरेक्ट स्वामींचं दर्शन घेऊन घरी. तिथून आम्हाला राहिलं कमी की 1-1.5 वाजले. त्यामुळे आमचा प्लॅन काय घरी जाण्याचं लवकर आणि घरनं लवकर निघायचं. बॅग पॅक करून लगेज पॅक करून बॅग लोडेड करून लवकर निघावं लागेल. तर चला गाईच निघूया. इथे का गजानन महाराजांचं मंदिर ना. काय नाव आहे तिकडे अक्कलकोटले काय ना. स्वामी गजानन महाराज शेगावचं आहे. जसं की आपण आहे त्र्यंबकेश्वर मंदिर गजानन महाराजांच्या मंदिराकडे चाललोय. जसं की समोर पाहू शकता की गजानन महाराज मंदिर. आम्ही गाडी पार्क करून आतमध्ये आलो आहे. चला आता जाऊया दर्शन घ्यायला. जसं की मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे गजानन महाराजांच्या मंदिराकडे. जसं की तुम्ही बघितलं मगाशी त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालेलं नाही आहे. आता आम्ही स्वामींचं दर्शन गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आतमध्ये जाऊन जसं की पाठीमागे मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण निघूया घरी. चला तर गणेश येत आहे. आता आपण जाऊया आतमध्ये दर्शन घ्यायला. ऐका शेगावचे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आपण आता प्रवेश केलाय. चला दर्शन तर आता घेऊया. मी माऊ काकू आम्ही चौघं चाललोय. तर मित्रांनो बघू शकता हे मंदिर जसे कसं जे बघा तेव्हा किती विजय आहे. मला नव्हतं माहिती इथलं सुंदर आहे म्हणून. मला वाटलं टकटक जायची आमची नाही जायचं. मोबाईल बंद ठेवा गाईस. बघा मोबाईल बंद ठेवा. मग आता बंद. जसं काही आपले मोबाईल बंद ठेवायचं तर मी फोटो काढतो व्हिडिओ काढते. तर बघा इथून दर्शन घ्या तुम्ही पण. जसं की मित्रांनो आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आहे. आत जाऊन इतकं अतिशय सुंदर आणि टापटीप आहे. पण तिथे आतमध्ये आपली संस्कृतीचे फोटो वगैरे काढण्यात परमिशन नाही. त्यामुळे आम्ही काय आत ब्लॉग बनवलेला नाही, व्हिडिओ काढला नाही. तर मित्रांनो आता आपण आत जाऊन ब्लॉग बनवलं नाही तर मी थोडंसं लांबनं झूम करून
फोटो घेतलेला आहे तो बघूया आता कसं आलं मला पण माहीत नाही. मित्रांनो आता आपण बाहेर आलो आहे तर चला जसं की हे मंदिर आहे या मंदिरात दर्शन घेतलं आपण गजानन महाराजांचं. तर त्या दर्शनानंतर आपण आता चाललं एकदम नीट आणि क्लीन आहे जसं की आपल्या संस्कृतीचे असतात तसं. चला जाऊया. जसं की मित्रांनो आपण आलो आहे मंदिरातून बाहेर. आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. मावशी वगैरे आत्या दोन्ही आतमध्ये बसलेत. आत्ता आलेत ते पण बाहेर नाही आणि गणेश आहे बाहेर. जसं कसं वाटलं आपलं दर्शन एकदम भारी वाटलं. पण एक आहे पण एक गोष्ट की मला एखादी गोष्ट चुकीची वाटली की आपण आपल्या संस्कृतीची व्हिडिओ दाखवू शकत नाही. जसं की बाहेरच्या संस्कृतीत लोक कशी त्यांचे नेचर वगैरे सगळं करतात पण आपण आपल्या हिंदू धर्मात हे का दाखवत नाही मला हेच कळत नाही आहे. आपण आपलं ब्लॉग का शूट करू शकत परमिशन का नाही आहे. बाकीचे लोक कसे करतात तसं आपल्या करून देत नाही हे चुकीचं आहे. पण आपण कसं करणार जसं जिथे ज्याच्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं तर काय करणार. आतमध्ये ब्लॉग नाही केला पण मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप देईल ज्यात मी फुटेज घेतलेलं आहे पण तो क्लिअर नसेल आलेला. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आत्ता आलो आहे आम्ही काकूंच्या घरी. इथून आता आम्हाला जायचं आहे आजीला भेटायला. आजीला भेटलं की आम्हाला गाडीवर जायचं आहे. माऊकडे 4 व्हीलर घेऊन चाललं माऊपाशी. तर मित्रांनो आता सध्या आम्ही पोहोचलो आहे कुठे काकूंच्या घरी. काकूंच्या घरी जायचं आहे. आजीच्या घरी. आजीच्या घरी कुठे जायचं आहे माऊच्या घरी. माऊच्या घरी कुठे जायचं आहे गाडीवर आपल्या घरी जायचं. पण त्याच्या आधी गाडीला बॅगे बांधायच्या. बॅगे बांधायला तासभर जाईल. त्यामुळे आम्हाला आता डायरेक्ट गाडीवर भेटू. आम्हाला गाडीवर तुम्हाला म्हणत असतंय आम्हाला नाही तुम्हाला गाडीवर तुम्हाला गाडीवर भेटू आणि आम्ही चालत जाऊ. चालत जाऊ. हां चालत जाऊ. चला जाऊ. तर यांनी भगवद्गीता घेतली. मी फक्त एवढं नाम लावलं कारण की माझं दर्शन झालं नाही. माझा मूड ऑफ झाला. तर मला आता ब्लॉग करायला जास्त इंटरेस्ट नव्हता. तर हा ब्लॉग आता मी छोटा बनवेल आणि गाडीवरचा वेगळा एक ब्लॉग बनवून मी एडिट करून टाकून देईल तुम्हाला.